नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती जीजी आता पाहुण्यांसाठी चहा घेऊन चाललेली असते. त्याच वेळेस आता शशिकाला येते आणि म्हणते, थोरल्या जाऊबाई हे घ्या, फॉरेनवरून कपांचा सेट आणलेला आहे, हा घेऊन जा. तेव्हा जीजी बोलते, नाही नको गं बाई, उगच तुझं फुटला तर एक्स्ट्रा पैसे लावशील तू, नको नको. तेव्हा शशिकाला बोलते, असं काय करताय थोरल्या जाऊबाई, मंजिरी माझ्या मुलीसारखीच आहे ना. आता मात्र जीजी लगेच रुजिदाकडे बघू लागते. तेव्हा रुजिदा तिला खुणावते आणि घे म्हणते. तेव्हा जीजी म्हणते, ठीक आहे बाई, तू म्हणतेस तर मी घेते तुझे कप. आता लगेच इकडे पाहुणे मंडळींना मंजिरी चहा घेऊन येते. आता मात्र मंजिरीला बघताच लगेच त्या मुलाची आई बोलते, वा सुंदर आहे हा तुमची मुलगी. तेव्हा शशिकाला बोलते, मी मंजिरीची काकू, माझे अहो फॉरेनला आहेत बरं का. तेव्हा आता शशिकालाही तिथेच बसलेली असते. तेव्हा लगेच त्या मुलाची आई बोलते, तुमच्या मुलीला सगळं काही येतं ना, आजकाल ना सगळ्या मुली हुशार असतात बरं का. तेव्हा जीजी बोलते, अहो आमची मंजिरी एकदम साधी भोळी आहे, ती ना खरंच खूप गुणाची आहे. तेव्हा लगेच त्या मुलाची आई बोलते, कसं आहे ना, आम्हाला फक्त चूल आणि मूल अशी सून नको आहे, आजकालच्या मुली खरंच खूप हुशार आहेत बरं का, तशी मुलगी हवी आम्हाला. आणि तुमच्या मंजिरीकडे बघून वाटतंय ती खरंच हुशार दिसते. आणि हो मंजिरी ती सोळी आहे ना. तेव्हा लगेच जीजी बोलते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा आता मंजिरी म्हणते, मला पण नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा लगेच त्या मुलाची आई बोलते, आता कसं आहे ना, तुला मार्केटमध्ये आणलं आहे ना, मग सगळ्या प्रश्नांची तुला उत्तर द्यावेच लागतील, घाबरू नका तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते, मार्केटमध्ये. तेव्हा लगेच त्या मुलाची आई म्हणते, हो, लग्न म्हणजे एक बाजारच तर असतो ना, आणि आता तुला या बाजारामध्ये उभी केलं आहे म्हटल्यानंतर आम्हाला पण मुलगी नीट पारखून घ्यायला हवी की नाही, ती सून करून घ्यायची ना. त्यामुळे हा सगळा बाजार तर असतो. आणि या घराकडे बघून तर वाटते तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात हवी ती किंमत मोजू शकता. त्यामुळे तुमच्या मुलीत जरा काही कमी असलं तर आम्ही सांभाळून घेऊ शकतो. आता मात्र लगेच शशिकाला ते हो हो हो. तेव्हा मंजिरी उभी राहते आणि म्हणते, थांबा एक मिनिट, तुमचं काहीतरी चुकतंय, हे जे दिसतंय ना चित्र असं काही बी नाही आहे. तेव्हा शशिकाला बोलते, अगं मंजिरी हे सगळं आपलंच आहे, बैस खाली बैस. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही काकू, यांना सत्य कळायलाच हवं, तुम्हाला हे जे सगळं दिसतंय ना सजावट ते आमचं नाही आहे, तुम्ही ज्या सोप्यावरती बसलेत ना ते पण माझ्या काकांचं आहे. तेव्हा शशिकाला म्हणते, हो 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 माझं आहे बरं का. तेव्हा मंजिरी म्हणते, माझे आईवडील खूप गरीब आहे, आमचा साधा पोळा पद्धतीचाच व्यवसाय आहे, त्यामुळे आम्ही एवढे श्रीमंत नाही आहोत. आणि हो, माझे आई वडील पैशाने जरी श्रीमंत नसले ना तरी मनाने खरंच खूप चांगले, त्यांच्याकडे मनाची श्रीमंती. आणि तुमच्यासारख्या लोकांबरोबर लग्न तर जाऊ द्या हो, दूर दूरचे कुठलेही संबंध मी नाही ठेवू शकत. अहो लग्न म्हणजे विश्वास, दोन घरांचं मिलन असतं आणि तुम्ही त्याचा बाजार मांडलाय, त्यामुळे अशा घराशी आम्ही संबंध नाही ठेवू शकत. तेव्हा आता लगेच त्या मुलाच्याही टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते, वाह, म्हणजे आम्ही जी माहिती काढली होती ना ती अगदी खरी आहे. तेव्हा लगेच जीजी बोलते, म्हणजे माहिती काय बोलताय तुम्ही. तेव्हा लगेच त्या मुलाची आई बोलते, हो, आम्ही बाहेर माहिती काढली होती, या मुलीला लग्नच करायचं नाही आहे आणि तुम्ही जबरदस्ती लादताय दिला आमच्यावरती. तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणते, काय लादताय. तेव्हा लगेच त्या मुलाची आई म्हणते, हो, तुझे आईवडील जबरदस्तीनेच तुला बाहेर काढतायत ना लग्न करून. तेव्हा जीजी म्हणते, अहो असं काय बोलताय. आणि नानांना लगेच जीजी बोलते, तुम्ही काय गप्प बसून ऐकताय त्यांचं बोलणं, बोला ना काहीतरी. तेव्हा नाना बोलतात, हे बघ, माझी मुलगी जे बोलते ना ते अगदी बरोबरच बोलते आणि माझ्या मुलीवरती विश्वास आहे, त्यामुळे ही असली लोक काय बी बोलू दे, माझ्या मुलीवरती मी चांगलेच संस्कार केलेले आणि ती जे बोलते ना ते अगदी योग्य आहे. तेव्हा लगेच त्या मुलाची आई म्हणते, वा, हे अशी मोकळीक दिली ना तुम्ही तुमच्या मुलीला, म्हणूनच ती अशी बाहेर दिंडोरे पिटवते आणि अशी मोकळी हवा खेळते ना, याचाच फायदा घेतलाय, चांगले संस्कार केलेत तुम्ही तुमच्या मुलीवरती. त्याच वेळेस आता राया तिथे येतो आणि टाळ्या वाजू लागतो आणि तो, वा वा वा, खरंच अगदी असेच संस्कार केलेत, म्हणून तर ही पोरगी अशी झाली. आता मात्र राया व त्याचे सर्व मित्र बघून नाना जीजी खूप घाबरतात. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, तू. तेव्हा राया म्हणतो, हो मी. तेव्हा मंजिरी म्हणते, तू इथे का आलाय. तेव्हा राया म्हणतो, तू लग्न करते ना, म्हणून वरात काढायला आलोय आम्ही. तेव्हा आता लगेच शशिकाला तर डोक्यालाच हात लावते. तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते, माझ्या घरात येऊन बोलण्याचा हक्क तुला कोणी दिले नाही आहे, चल चालता होईत न निघ लगेच. तेव्हा लगेच आत्ता राया बोलतो, अगे
तू माझ्या मॅटरमध्ये पडते तेव्हा आज तुझ्यामुळे माझं काम होता होता राहिलं या. त्यामुळे सांगतो, मी तुला सोडणार नाही, मी इथून जाणार नाही. हां, तुझ्यासारखी ही अशी पोरगी असल्यावर ना तुझ्या आईबापांना असंच ऐकून घ्यावं लागणार आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणते, हो का? आणि तुझ्यासारख्या दिवटा असल्यानंतर तुझ्या आईबापांचं तर जगणंच मुश्किल झालं असेल, जीवच दिला असेल त्यांनी. तेव्हा लगेच आता राया म्हणतो, आईबापांवरती जायचं नाही सोडणार नाही तुला. तेव्हा मंजिरी म्हणते, मग माझ्या आईबापांविषयी बोलताना तुला लाज नाही वाटत का? माझ्या घरातून चालता हो लगेच. तेव्हा त्या लगेच ती मुलाची आई बोलते, अरे बापरे, म्हणजे या मुलीचे गुंडांबरोबर पण संबंध आहेत. तर नक्कीच जुनी ओळख दिसते, या दोघांचं काहीतरी लफडं दिसतंय. आता मात्र रायाला खूपच राग येतो. तेव्हा राया म्हणतो, बिनडोक छाप, गप्प बैस. काय गिरणीचा पट्टा चालू ठेवलाय आल्यापासून चपड 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 बोलते, शांत बसायचा. आता जर तोंडातून एक शब्द जरी निघला ना तर बघ. लगेच त्या मुलाची आई व सर्व पाहुणे मंडळी खाली बसतात. तेव्हा लगेच राया म्हणतो, या पोरीशी आणि मी लग्न शक्यच नाहीये. आता मात्र त्याचे मित्रही हसत असतात. तेव्हा राया म्हणतो, इथे काही पिक्चर बघायला आलात का? चला घ्या झोपून. असे म्हणून आता पाहुण्यांसाठी जे काही नाश्ता वगैरे बनवलेलं असतं ते सगळं राया व त्याचे मित्र खाऊ लागतात. तेव्हा मंजिरी म्हणते, हे सगळं काय चालू आहे? नाना म्हणत असतात, शांत हो मंजिरी, शांत हो. आता सर्वजण मस्त नाश्ता खात असते. तेव्हा राया म्हणत असतं, वा, हा पोरगी बघण्याचा कार्यक्रम भारी असतो लेका. तर लगेच त्या मुलाचा बाप पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. आता मात्र रायाचं लक्ष जातं. तेव्हा राया बोलतो, तुझी काय वळवळ चालू आहे रे? काय करतोय तू? काय करतोय? असे म्हणून त्याचं मुंडकं दाबू लागतो. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, मी पोलिसांना कॉल करत होतो. मग आता राया म्हणतो, पोलिसांना कॉल करतो तू? तुझी एवढी मजल? असे म्हणून त्याचे मुंडके दाबू लागतो. तेव्हा लगेच नाना बोलतात, अरे काय करतोय? त्यांच्या वयाचा तरी विचार कर. तेव्हा राया म्हणतोय, तू का मध्ये पडायलाय? थांब, आधी तुझाच गेम वाजवतो. असे म्हणून नानांना पकडणार तेच मंजिरीमध्ये येते आणि म्हणते, माझ्या नानांना हात लावायचा नाही, सांगून ठेवते तुला. तेव्हा राया बोलतोय, मिस फायर, तुला तर ना सोडणारच नाहीये. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? काय केले मी? तेव्हा लगेच राया म्हणतो, आज सकाळी माझ्या पोरांना रिक्षात बसून चालली होती ही पोरगी, माझा सगळा गेम बिघडवला. आता मात्र मंजिरीच्या लगेच लक्षात येतं, म्हणजे सकाळी ते ॲक्सिडेंट जो घडला होता ती तुझी माणसं होती. तर तेव्हा मंजिरी बोलते, किती नाटक करतो रे तू, खोटारडा कुठला. तेव्हा लगेच राय म्हणतो, गप्प बैस. आधी एकतर बैलगाड्या शर्यतीत माझ्या डोक्यात आली. तेव्हा जिजी बोलते, भावा तू कशाला नादी लागतो रे? बैलगाड्या शर्यतीत ती जिंकली होती ना. ते मंजिरी म्हणते, म्हणजे एका मुलीकून तू हारलाय, ही हार पचत नाहीये तर तुला? तेव्हा राया म्हणतोय, गप्प बैसा. हा राया कसा आहे तुला माहिती नाही. रायाचा वार खूप डेंजर असतो. तुला डेमो दाखवू का रायाचा? डेमो दाखवू? थांब. असे म्हणून आता समोरच टेबलवरती जे फॉरेनवरून शशिकलाने कप आणलेले असतात ते कप आणि ते ट्रे हातात घेतो. आता मात्र शशिकला म्हणते, काय करतोय तू? तिथे ईशा उभी असते. तेव्हा राया बोलते, आयटम. तेव्हा ईशा म्हणते, खरंच मी आयटम दिसते? तेव्हा राया म्हणतो, हो धर हे हातात. आता ईशा लगेच ट्रे हातात घेते. तेव्हा राया लगेच आता एक कप फोडतो आणि म्हणतो, बघितला का रायाचा डेमो? तेव्हा मंजिरी बोलते, रे काय करतोयस तू? आता मात्र शशिकलाला तर धक्काच बसतो. तेव्हा ईशा बोलते, खरंच खूप छान फोडताना तुम्ही, अजून एक फोडून दाखवा ना. आता राय म्हणतो, हो आयटम. लगेच दुसरा कप फोडतो. आता मात्र ईशा बोलते, वाव किती छान, अजून एक फोडा ना. तेव्हा राय म्हणतो, एकदम हुशार आयटम आहे तू. आता रायाने 3ही कप फोडलेले असतात. तेव्हा ईशा बोलते, हा ट्रे. तेव्हा शशिकला म्हणते, इकडे आण मूर्खा, दी इकडे ट्रे. असे म्हणून तिच्या हातून ट्रे ओढून घेते. तेव्हा लगेच जिजी बोलते, अरे तू का आला इथे? आमच्या मंजिरीने काय वाकडं केलंय तुझं? जा ना. तेव्हा लगेच राया बोलतो, बाई तुझं का रडतेस तू? तुझ्या या लेकीने ना माझं खूप नुकसान केलंय, त्यामुळे मी इथे आलोय. तू काही बी नाही केलं, नको रडूस तू. तेव्हा आता लगेच राया त्या मुलाच्या आईला बोलतो, अगे तू काही ते बघत बसली? असली पोरगी तू तुझ्या पोराला बायको म्हणून घरी नेणार आहे का? तुझ्या पोराचं वाटोळ होईल. वाटोळ करायचं असलं ना तर कर हिला सून म्हणून. ही असली पोरगी लग्न करून दुसऱ्यांच्या घरात जाण्यापेक्षा लग्न नाही केलेलंच बरे. पाप म्हणून अशीच राहा बापाच्या घरी. तेव्हा लगेच नाना बोलतात, काय बोलतोय तू? चल चालता हो इथनं. तेव्हा त्या राया तिथून निघून जातो. त्यावर त्या मुलाची आई बोलते, बरं झालं हा वेळेवर आला होता, नाहीतर ही मुलगी तुम्ही बांधत होता आमच्या गळ्यात, हो की नाही? ती मुलगी सांभाळता येत नाही म्हणून तिचं लग्न करता की काय? तेव्हा लगेच नाना बोलतात,
आमच्या मुलीला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आणि तुम्ही काय सांगताय आम्हाला? तुमच्या घरातच माझी मुलगी देण्याची तुमची लायकी नाही आहे. तेव्हा लगेच त्या मुलाची आई म्हणते, हो का? का तुमचीच मुलगी तुम्हाला सांभाळते ना? आता बाजारात मांडलंयच ना तुम्ही तिला. मला तर वाटतं हे लग्न करण्याचं आणि हे पाहुणे बघण्याचं सुद्धा नाटक करताय तुम्ही मुद्दाम लोकांना दाखवण्यासाठी. तर आता नानांना आणि जिजीला मात्र राग येतो. तेव्हा जिजी म्हणते, काय बोलताय तोंडाला येईल ते? तेव्हा लगेच ती बाई बोलते, हो अगदी बरोबर बोलतोय, हीच मुलगी पोसते ना, म्हणून तर एवढं वय झालं तरी तिचं लग्न केलं नाही तुम्ही. तुमची परिस्थिती तरी आहे का 4 लोकांचं पोट भरण्याची आणि चाललेत लग्न करायला? तेव्हा नाना बोलतात, माझ्या मुलीचं लग्न करून दाखवेल मी एखाद्या मोठ्या घरात. तेव्हा लगेच आता ती बाई बोलती, जा मग आरशात जाऊन तोंड बघा, लायकी तरी आहे की तुमची? मोठ्या घरात म्हणे मी लग्न करतोय. तेव्हा लगेच नाना म्हणतात, आमच्याच घरात येऊन आमची लायकी काढताय, चालता व्हा, लगेचच्या लगेच माझ्या घरातून चालते व्हा. आता मात्र ते लोक तिथून निघून जातात. तेव्हा लगेच नाना म्हणत असतात, मला लाचार म्हणताय, मी माझ्या मुलीला सांभाळू शकत नाही. तेव्हा जिजी बोलते, अहो ती लोक चांगली नव्हती, शांत व्हा बरं तुम्ही, बसा बरं शांत. मंजिरी लगेच नानांना प्यायला पाणी देते. तेव्हा मंजिरी मनाशीच बोलते, या रायाने आज खूप माझ्या आईबापांचा अपमान केलाय. स्वतःच्या आईबापांची इज्जत ठेवता येत नसेल तेव्हा तू दुसऱ्यांच्या आईबापांची काय इज्जत ठेवणार? पण राया, तू आज माझ्या नाना आणि जिजीला खूप दुखावलंय. मी तुला असा सहजासहजी सोडणार नाही. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, शशिकला नानांना म्हणत असते, एकदाचं लग्न लावून पाठवा ना या मंजिरीला घराबाहेर. तेव्हा लगेच नाना बोलतात, माझ्या मुलीचं काही चुकलेलं नाही आहे, तिची यात काय बी चूक नाही आहे, माझ्या मुलीला मी आयुष्यभर सांभाळू शकतो. तेव्हा शशिकला बोलते, हो का? तुमची मुलगीच तुम्हाला सांभाळते, तुम्ही काय तिला सांभाळणार? तर इकडे रात्री आता राया व त्याचे सर्व मित्र मंजिरीच्या घरासमोर होळी पेटवतात आणि त्या होळीला गोलगोल गरके मारून दारू पित असतात. आता मात्र असा धिंगाणा ऐकू येताच मंजिरी खिडकीतून डोकावून बघते तर राया असतो. तेव्हा मंजिरी बोलते, हा पुन्हा आला, आता याला सोडणार नाही. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.